आता आजची आणखी एक मोठी बातमी आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर 2 दिवस अंतिम युक्तिवाद होतील। गेल्या 3 वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये याबाबत सुनावणी सुरू आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे यांचा तर राष्ट्रवादी हा अजित पवारांचा पक्ष असल्याचा निर्णय दिलेला होता आणि त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षाने सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती आणि त्याच प्रकरणी आज महत्त्वाची सुनावणी पार पडेल। तर गेल्या 3 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या याचिकांवरची सुनावणी आज पार पडणार आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर 2 दिवस सलग युक्तिवाद होतील। आज शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे आणि त्यासोबतच राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हासंदर्भातही महत्त्वाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये पार पडणार आहे। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, आज सुप्रीम कोर्टामध्ये नेमकं काय अपेक्षित आहे? या सुनावणी दरम्यान नेमकं काय होऊ शकतं? नक्कीच साधारणपणे 2024 पासून ही दोन्ही प्रकरण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चिन्ह आणि नावाचा जो वाद आहे त्या संदर्भातली आणि शिवसेना पक्ष चिन्हाच्या नावाच्या संदर्भातील प्रकरणं प्रलंबित आहेत। त्या दरम्यानच्या काळात लोकसभा विधानसभेच्या निवडणुका होऊन गेल्या, आता महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊन गेल्या, त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या चिन्हांवरच उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे निवडणुका लढल्या आहेत। परंतु गेल्या वेळी जी सुनावणी झाली त्यावेळी न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटलं होतं की आता आपण हे प्रकरण अंतिम युक्तिवादासाठीच घेऊ आणि त्यावेळी त्यांनी विचारलंही होतं की कोणाच्या वकिलांना साधारणपणे किती वेळ लागेल त्यांचा युक्तिवाद संपवण्यासाठी आणि त्यानुसार शरद पवारांच्या वकिलांनी, उद्धव ठाकरेंच्या वकिलांनी, एकनाथ शिंदेच्या आणि त्यानंतर अजित पवारांच्या असं सर्वांच्या वकिलांनी एक साधारणपणे अंदाजे किती वेळ लागेल हे सांगितलं होतं। त्यानुसार ही सुनावणी एक 2 ते 3 दिवसात संपली पाहिजे आणि तेव्हा सूर्यकांत जे न्यायमूर्ती आहेत ते स्वतः म्हणाले होते की आपण 21 जानेवारीपासून या प्रकरणाची सुनावणी घेऊ आणि ती सलग घेऊ, जेणेकरून हा थेट अंतिम आदेशासाठी हे प्रकरण राखून ठेवता येईल। त्यामुळे आजपासून जी सुनावणी सुरू होते त्यानंतर मग त्या सुनावणीत अंतिम युक्तिवाद होऊन प्रकरण हे अंतिम आदेशासाठी राखून ठेवलं जाईल। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावरती एक अंतिम फैसला होईल अशी अपेक्षा आहे। नक्कीच या सुनावणीकडे आपलं लक्ष असणारच आहे। सोमेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।